बातमी मुंबई पुणे एक्सप्रेसवे संदर्भातली आहे। मुंबई एक्सप्रेसवेला जोडणारा सावरोली ब्रिज आता बंद करण्यात आलाय। पाताळगंगा नदीनं धोक्याची पाणी पातळी ओलांडलेली आहे। सावरोली ब्रिजवरून पाणी गेल्यानं हा निर्णय घेतला जातोय। याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी सारिका सावंत यांनी। कर्जत खालापूरमध्ये सलग 5 दिवस मुसळधार पाऊस पडत आहे। आपण बघतोय की हवामान खात्यानेही रेड अलर्ट जाहीर केलेला आहे आणि सर्वात जास्त म्हणजे रायगड जिल्ह्यात कर्जत खालापूरमध्ये सर्वात जास्त मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झालेली आहे। आता आपण बघतोय की मी उभी आहे खालापूर तालुक्यातील पाताळगंगा नदीच्या ब्रिजवर आहे। पाताळगंगा नदीने ही धोक्याची पातळी ओलांडली आहे आणि आता आपण बघतोय माझ्या मागे की पुलावरूनही पाणी ओव्हरफ्लो झालेला आहे। त्यामुळे इथून जी एक्सप्रेसवेला जाणारी वाहतूक आहे ती बंद करण्यात आली आहे आणि हा ब्रिज बंद करण्यात आलेला आहे आणि ही जी वाहतूक आहे ती खोपोलीच्या दिशेने वळवण्यात आलेली आहे। आपण बघतोय की इथे खालापूर पोलीस स्टेशनचा स्टाफ ही इथे हजर आहे। कुठलीही दुर्घटना घडू नये म्हणून प्रशासनाने प्रवाशांना आवश्यक नसल्यास बाहेर पडू नये असं आवाहन केलं आहे। सारिका सावंत, जय महाराष्ट्र न्यूज, खालापूर।